त्या 8 वर्षापूर्वी आमच्याकडे 2 जण आले, हनुमंत पांडावळे आणि तिने माधव पांडावळे दोघे. महाराज तुम्ही परवानगी द्या, 1000 माणसाची आम्ही प्रसादाची दरवर्षी करू. म्हणजे किती वर्ष करणार? आम्ही मरेपर्यंत करणार. आता शासन जर त्याला 4 वर्ष करून सोडले तर पुढे कोण करा? म्हणून त्यांनी संकल्प केले दोघांनी. आणि होत आताच जे काही आशीर्वाद घेतले 21 दंपती तयार झाले. प्रत्येकाने 10,000 घालून 21 लोकांनी प्रसाद करण्याचे संकल्प केले. आणि प्रतिवर्षी एक दसऱ्याच्या वेळी जवळपास 40 वर्षापासून 44 लोकांनी दसऱ्याची पूर्ण अन्नदान करण्याची त्यांनी केले. 5-7 वर्षापासून या मठातील भजनी मंडळींनी समाप्तीच्या वेळी संपूर्ण गावाला प्रसाद द्यायचे त्यांनी संकल्प केले, ते आपण चालवित आहे. तसेच पंचमती मंडळींनी पंचमती समाप्तीला गावाला प्रसाद देता हे पाहून मला आनंद वाटला. कारण सर्वदान प्रदानेषु अन्नदान प्रदान, सर्वदानामध्ये अन्नदान आहे. हा उपक्रम आता तर मी जयराम पाटील म्हणजे हे सगळं विकास आहे. विकास आमच्याकडून झालेला नाही. खरं उकळून पाहिजे तर मुळे कुठे आहेत म्हणजे तर प्रथम कोण होते? जयराम पाटील महाराज पांडावळे. धर्मामध्ये एक शुद्ध परंतु 1974 संकल्प केल्यामुळे गावी घडलं, मठी घडलं आणि देशही घडलं. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही फक्त बोलतो, प्रत्यक्षात करणारा भक्तमंडळी असतात. त्यांनी करत आल्यामुळे इथपर्यंत जे काय झालेलं आहे इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आता पोहोचलेले गाणं गाण्यापेक्षा पुढे काय करायचं हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. चालले तर सर्व माहीत आहे. आणि सर्वांनी ज्या पद्धतीनं मंदिर बांधून आले भीमाशंकराची, ट्रक मध्ये नाही येत असताना इथं आता गणपतराव देवणे आहेत, आनंदराव देसाई आहेत, आर्थिक ते सांभाळले आणि मोठे मोठे चिरे बसस्टँड डोक्यावर आणून ते मंदिर बांधलेलं आहे. उभं बांधलेलं नाही. अशी सगळ्यांनी मनपूर्वक सेवा केल्यामुळे मंदिर निर्माण झालं. पण आजच्या कमिटीला डोक्यावर दगड आणायचं पाळी नाहीये. लक्षात ठेवले पाहिजे. मारुतीचं मंदिर बांधायचं डोक्यावर तुला दगड आणून कोणी म्हणणार नाहीये. पण वेळ देऊ सर्व गाव त्याला समजत आहे. मारुतीच्या मंदिराची सुद्धा सर्वांची इच्छेप्रमाणे आम्ही संकल्पना करायला जवळपास 50 लाख रुपये त्याला लागत असेल. आणि आता जवळपास काल परवा दिवशी 3 दिवसाखाली तमिळनाडूचे गावगाव मारुती मंदिर आहे. पण तिथं चांगलं एक विशिष्ट वाटावं, जसे एक प्रकारची केदारमध्ये विशिष्ट वाटतो आहे तसं श्रीराममध्ये आलं विशिष्ट वाटतं असं मंदिराची आणि चर्चा केलो, पाहिलो त्या परिसराचे किती प्रयत्न केले करणं अशक्य आहे. म्हणून तमिळनाडूच्या लोक 3 दिवसाखाली आले होते. आता येणारे 16 तारखेला तुळजापूरला कार्यक्रम आहे. 14, 15, 16 जवळपास 50,000 लोक तिथे जमतील. पूर्वी जे गुरु केदारचे त्यांचे समाधी तिथेच आहे, मंदिर बांधलेलं आहे, त्यांच्या मूर्ती आणलेल्या आहे, कळस बसवायचा आहे. आणि ते कार्यक्रम सुद्धा तुम्हाला सर्वांना निमंत्रण इथं समजून घ्या. देवीचे दर्शन बी होईल, त्या कार्यक्रमाच्या पूर्ण तुमचे दर्शन बी होईल म्हणून एक संदेश देता. आणि हे झाल्यानंतर इथं लागलीच आता पौष मास 12-13 दिवस असतील. आता संपल्याबरोबर आम्ही असो किंवा नसो त्या कमिटीने त्या मारुतीच्या मधल्या देवता आहे एक ठिकाणी निश्चय करा. कुठं ठेवायचे निश्चय करा. तुम्ही पाळून टाका. अनुभव घेऊन कसा होत नाही. 1 वर्षात तुम्ही काय
आणि काल आम्ही चर्चा केलो, काही मंडळी होते, त्यांनी म्हणले खालच्या मंदिर दगडाला 18 लाख रुपये त्यांनी सांगितले, वरच्या शिखराला त्यांनी 8 लाख रुपये सांगितले आणि दगड त्यांचं खालचा मंदिर दगडीपर्यंत आणि वरचा वीट आणि सिमेंट कमिटीकडून त्यांना घ्यावं लागेल आणि 26 लाख सांगितले आणि प्रयत्न केला अजून कमी जास्ती व्हायचं आणि त्या 15 दिवसाच्या माघ मासमध्ये त्या सगळ्या कमिटीना तुम्ही एक निर्णय पुढचा घेऊन टाका, मंदिर बाळून टाका, येणाऱ्या पुण्यतिथीपर्यंत ते शिखर निश्चित रूपाने होते. मंदिराला 2-3 महिन्यामध्ये करतो केले 4 महिन्यामध्ये 4 महिने झाल्यानंतर शिखराला 2-4 महिने लागले आणि पुढील पुण्यतिथीपर्यंत महाराजांचं नूतन शिखर तुम्हाला दिसावा नियमाप्रमाणे आपली अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे सर्व कमिटीने तुम्हाला तिकडे लक्ष द्यावं. का आम्हाला होत नाही, आम्ही आज इथं हिमालयामध्ये जाऊ, हिमालयामध्ये कर्नाटकमध्ये जाऊ, तर जाणं जरुरी आहे. जोपर्यंत उत्तराधिकारी तिथं आता जयरामवाडी म्हणजे ज्यावेळी पट्टाभिषेक होत असताना कंडिशन ठेवली आणि नको म्हणत होतो, शिराळूनच राहायचा विचार होता. 11 वर्षी भेटलो, 89ला प्रारंभ झाला एक प्रक्रिया जगत पूर्ण आम्ही 2000 पर्यंत नको म्हणजे दुसऱ्याला करायचं होतो. आखरी शेवट तिथे काशी जगत म्हणजे काशीच्या प्रमाण आहे, तिथे सभा घेतली, तुम्ही माणसं माहित आहे 1000 लोकांनी सही करून तुम्ही घेत असते घ्या, पुण्यतिथी दसरा आणि त्यांची जीव आहेपर्यंत हेच महाराजाला म्हणून एक पत्र दिलं होतं. त्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून ठीक आहे तुमच्या मनाप्रमाणे तसा तो द्या, केदारला झाले तरी काशीच्या कमाट असेल तरी सुद्धा आणि त्यांनी शेवटपर्यंत येते काय जीर्णोद्धार करतील म्हणून केले त्या उक्तीप्रमाणे आज संपन्न झालेला. म्हणून हा जो मठ निर्माण झाले हा पूर्वी कमिटी एक भिन्न होते, माणिकराव ते माणिकराव आणखी पोलीस पाटील, समाजी पाटील तळ्यातले, संतराम जोडम आणखी अनेक ज्ञानोबा हे जुने मंडळी असताना देखील एकनाथ स्वामी, विश्वनाथ देवडे हे तरी होते. नवीन जे काय झाले गणपतराव आनंदराव देवडे, गणपतराव देवडे आणखीन जयराम पाटील पांडागळे, भादराव पांडागळे, विठ्ठल भोटे, उत्तराम पाटील कपाळे आणखी तसेच त्या चेअरमन माधवराव पाटील कपाळे हे सर्व लोकांनी संकल्प केले याची जीर्णोद्धार करू म्हणून. त्यांनी स्वतः जीर्णोद्धार करून घेतले, या मठाने जीर्णोद्धार केले, ते सुद्धा आज शिरोमणीचं नाव झालेला हे लक्षात ठेवले पाहिजे. आता पुढील पिढी सुद्धा त्याच पद्धतीनं आता बालाजीराव आता त्यांच्या मागोपाठ आहेत, गावाकडे लक्ष द्यावं आणि कठीण प्रसंगामध्ये उभा टाकावा, त्याच पद्धतीने गावाला एक प्रकारची प्रगती पथावर न्यावा आणि सर्व गाव आजही एक प्रकारची त्यांच्या अनुकरण करण्याकरता समाप्तशाली आहे. मन धनाने विशिष्ट कार्याकडे झाले आहे, थोडा वेळ मात्र द्यावा लागेल, सर्वांचे विचार तुम्हाला घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीने कार्य करीत राहावं लागेल. अशा पद्धतीनं हा एक कार्यक्रम मारुतीच्या मंदिरावर विश्वास आहे. पैसा म्हणलेले आतापर्यंत परिस्थिती आणून दिलेला आहे, वातावरण झाले एक कमिटी गावात निघतील जे काही विशिष्ट लोकांना आम्ही आकडे घेतलेले आहे. बाकीच्या आमच्या कमिटी म्हणजे मुख्य रूपाने साईनाथ कपाळे, व्यंकटराव माने पाटील, कुशालराव माधवराव पांडागळे आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष सदाशिव विश्वनाथ देवळे आणि शिवाजी संतराम चव्हाण हे पंच म्हणतात. परमेश्वराला 5 मुख असतात, सदैवदेवाचा वामदेव अवघड तत्पुरुष तसे पंच लोक राहतील, अजून त्यांच्या सोबत 22 मंडळी राहतील आणि हे 5 तरी तुम्ही एक राऊंड तुम्ही मारा. उद्या माघपासून तुम्ही सुरू करा. गावातील वर्गणीसाठी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहे मारुती मंदिर भाव म्हणायचा. तुम्हाला त्यांच्या शक्त्यानुसार निश्चित रूपाने सहयोग नक्की रूपाने देऊन टाका. आता कारण काय 1 वर्षाच्या आत सुरुवात करायचं 10 लाख रुपयाचे आपण द्यावं लागेल. अशा पद्धतीने 5 लाख जमलेलं आहे आणि त्यापर्यंत काम लागत आहे आणि एवढं बांधल्यानंतर पुन्हा सभामंडप घ्यायचे, एवढं मोठं आहे बाहेर काम घेऊन पूर्ण सभामंडपा आणि पूर्ण जाळी घ्यायचं आहे. म्हणजे मुसाफरी कोणी आले तरी सुद्धा त्यांना तिथं राहता यावं. म्हणून पुढील जे सोसायटीचं आहे
बरोबर सोसायटीचा ते गाडी येण्याकरता थोडं पाडावं लागेल. आता तरी पाडावं तिथं पाडावं तिथे एक ऑफिस करून घ्या. अशा पद्धतीने केलं तर अनेक वाहन ग्रामपंचायतीच्या पुढे येत असतात आणि त्याच्यातनं त्याची सोय पाहून तुम्ही इकडे उपक्रमा आरंभ करावा. ते निश्चित लोकांना आम्ही सांगितलं तुम्हाला करा. जिथं तुम्हाला कठीण वाटतो जड वाटतो तुमच्या पाठीशी आम्ही सदैव हातात राहते. थोडं तुमच्या काम करतो त्याच्यामध्ये चिंता नाही आहे. आणि त्या तुळजापूरचा कार्यक्रम सुद्धा आता येणारी 14 तारीख 15 तारीखला उभय रमापर्यंत पालखी उत्सव आहे आणि तिथे सुद्धा मोठ्या रूपानं एक टेंट बांधण्याची पूर्ण त्या तालुक्याच्या आमदार माजी मंत्री जगदीप सिंग राणा यांनी पूर्ण पेंडाचं खर्च उचललं. मोठं मंडप आहे 1.5 लाख स्क्वेअर फूटचं मंडप आहे सर्व मिळून आणि जेवढेचे काही घेतलेले असे अनेकांनी आणि तिथं घेतलेले अनुभवी म्हणून तिकडचे अनुभवाचे माणसं म्हणून त्या कमिटीमध्ये बालाजीराव भंडारे आहेत, ओमप्रकाश गोकर्ण आहे, एकनाथ मांबडे आहे आणि किशोर स्वामी चौधरा त्या कमिटीमध्ये समावेश करून अनुभवासाठी त्याला सपोर्ट दिलेला आहे. आणि मूर्ती प्रतिष्ठापना कलशारोहणा 8वी पालखी उत्सव आणि पहिल्या दिवशी जेवण तुळजाभवानीचे मुख्य पुजारी आहे आप्पासाहेब पाटील कदम. त्यांनी पूर्ण जवळपास 10 लाख रुपयाचे बहुतांचे माणूस गाड्या पाठवून म्हणजे सगळं नका म्हणतात. ते म्हणाले पुणे तुम्हीच पाठवून घेऊ नका. बहुतांचे 10 खेडे फिरवत येतात सगळे म्हणजे तुम्ही स्वतःच्या खर्चाने यायचं आणि तुम्ही 3 दिवस चूल पेटू नका म्हणून 10 गावाला सकाळी यायचं रात्री 10ला जायचं. असं एक प्रकारचे बहुतांचे 10 खेडे स्वतः फिरले आहोत. अशा पद्धतीने 50,000 पद्धती जमतील. तरी या सुसंधीच्या त्या मुख्य पूजेला पहिल्या दिवशी जेवण, दुसऱ्या दिवशी जेवण मुरुमचे बसवराज पाटील आणि तिसऱ्या दिवशी जेवण मुरुमचे मंगरुळे म्हणून बसवराज अशा लोकांनी केले. बाकीचे सगळे अनेक सेवा म्हणून सोलापूर असो, उस्मानाबाद असो, बार्शी असो सहयोग देऊन काम करून राहिले. मोदी साहेबांनी सुद्धा महाराष्ट्र म्हणाल ते मी तेवढा घेतो म्हणून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं बरीचशी हा कार्यक्रम मोठा होणार आहे. तिथेही तुम्ही सहभागी व्हा आणि इथं जे करत आहेत आता मात्र मेंबर वाढू नका. 20-21 आपल्याला बस झालेलं आहे आणि मोठं झाले गाव मिळतो आहे आणि एवढं तर काही दिवस चला 12 वर्षात पुढील पुढे वाढवा. या पद्धतीनं आज 5-6 जण समाविष्ट झाले. यावर्षी 16 होते आज 21 आहे. म्हणजे किसन कपाळे एक, शिवाजी कपाळे एक, आणखीन शिपाईचे सोनटक्के एक, आणखीन माधव बारसे एक आणि पूर्ण जीवनभर त्यांनी सेवा करण्याचा संकल्पना समाविष्ट झालेला अजून एक जण आहे कोणीतरी. अशी 5 लोकांनी सर्वांनी मिळून किती खर्च येऊ द्या त्या दरवर्षीच्या. अजून एक विशिष्ट सांगायचं म्हणजे महाराजांचा प्रथम लिंग स्थापनेच्या वेळी किती पोते गाळे होते म्हणजे तर गणपतीला माहिती किती पोते गाळे होते तेव्हा 101 पोते साखर गाळे होते. 101 पोते गाळे होते त्यावेळी 79 लिंग स्थापनेचे काय केले ते नुकती केलं ते प्रथा ठेवून आज नुकती केलेले ते बुंदी काय तेलकट असते. पुन्हा नुकती प्रारंभ झालेला पुन्हा एक नवीन कमिटीने नुकतीपासून शक्ती येते म्हणल्याप्रमाणे त्यांनी नुकतीच्या स्वरूपाला गेल्या वर्षी जिलेबीचे केले होते, अनेक प्रकार शिराचे केले होते आणि नुकतीपासून पुन्हा प्रारंभ केले. ते कसं एखादा पहिले खीर जात होतं आता नुकती परमनेंट राहील. अजून ते कमिटीने बदल करतील. ते सर्वांनी अशा पद्धतीनं तनमन धनाने आपण राम करणे तर राजू आले गेल्यानंतर संपूर्ण प्रचार प्रसाराची यंत्रणा अगदी एक प्रकारची रात्रंदिवस त्यांनी एक कटाक्षानं सर्व प्रचार प्रसारामध्ये लीन आहे. असे त्याचे ज्या ज्या वेळी जे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही काम करा.
आणि मारुतीच्या मात्र पुन्हा मागा ठेवू नका. तुम्ही मागा ठेवलं तर पुन्हा होणार नाही एवढंच सांगते. या वर्षी मागा केलं पुन्हा आपल्या समुद्र मंदिर एवढं कठीण जातं. एक कुणाला येते अंगावरला भार कमिटीला आमच्या भागातून त्याच्यावर देऊन टाकलेलं ते कमिटी जिम्मेदार राहते. त्यासाठी कमिटीला विचार करून तुम्ही काम कसे करून घ्यायचं ते एक प्रकारच्या विशिष्ट लोकांना करा आणि त्याच्यात काही कमी आर्थिक कमी पडत नाही, बौद्धिक कमी पडत नाही, सद्भावना कमी पडत नाही गावचं हे असे एक प्रकारचे करून आजच्या समारंभाला एक प्रकारची विशिष्ट लोकांना समाजाकडे जोडण्याने आम्हाला आठवते. आणि जगद्गुरू झालो पहिले आलो पहिले येत असताना रेल्वे स्टेशन मध्ये उतरलो. रेल्वे स्टेशन मध्ये उतरल्यानंतर त्यावेळी अध्यक्ष झाले समाजाला गोविंदने अध्यक्ष झाले होते म्हणजे 24 वर्षाच्या खाली. महाराज खाली साधा गाडीमध्ये बसायने लाल दिवा तुम्ही आधी बसा नंतर मी बसतो. लाल गाडीवर उत्सव काढले होते लाल दिव्याच्या गाडीवर आश्रमपर्यंत ईश्वरराव बोशीकर आणि साहेबराव वाडकर सोबत. अशा पद्धतीनं जे जे घटना झाले समाजाकडे पोलीस वाडीमध्ये अनेक त्याच्या क्षेत्राचे कार्य चालत असतात. नवरात्र वृत्तींना धोत राहावं आणि इथेही सुद्धा निश्चित लोकांना हा मानव प्रकृतीच्या प्रतीक जसे शिराळांच्या मठसंस्थाने केरळात सुद्धा मानव प्रकृतीचे आणून डोक्यात सर्वांनी पुढे जा सर्वांना आशीर्वाद मिळून सर्वांचं जीवन कल्याण होईल अशी अपेक्षा बाळगतो आहे. आणि तसं एक त्यांनी प्रतीची केलेलं आहे. आपलं धोंडी पाटील म्हणत होते महाराज तुम्ही नसल्यामुळे आत्महत्या म्हणत होते आणि गेले आणि त्यांच्या मुलगा सुद्धा त्याप्रमाणे करतात त्याचंही कल्याण झाले. असं उत्तरोत्तर पिढी नवीन पिढीने विचार करून पाऊल घेते पाठीमागच्या पिढी विचार करून पाऊल घेते असं सद्बुद्धी भगवंत केदारनाथ हिमाचल घ्यावं म्हणून चिंतन करून आणि या दोषाला विराम देत आहोत. ओम शांती शांती.